हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे कांद्याची पात घेतलेली आहे मी आणि ही कांद्याची पात मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा. चिराईच्या आधी आपल्याला ही कांद्याची पात स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला ही चिरून घ्यायची बघा. आणि मस्त अशी बारीक चिरून घ्यायची मैत्रिणींनो, मोठी मोठी चिरायची नाही, म्हणजे भाजी खूप छान होती. थंडीच्या दिवसात ही कांद्याची भाजी नक्कीच तुम्ही करा आणि खा, खूप चांगली शरीराला. तर आपल्याला काय करायचं आहे, आता ही छान बारीक चिरून घेणार आहे बघा. मी अर्धी मी तुम्हाला चिरून दाखवते, त्यानंतर मी संपूर्ण चिरून घेणार आहे भाजी. तर पाहू शकता एकदम बारीक चिरायची आपल्याला, ही मोठी मोठी चिरायची नाही. आपण चिरून जर भाजी धुतली मैत्रिणींना तर त्यातलं सगळं विटामिन निघून जातं. त्यामुळे भाजी चिरायच्या आधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर चिरायची. पाहू शकता अशा पद्धतीने छान बारीक चिरून घ्यायची. मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहता पाहता लाईक करायला बिलकुल पण टाईम लागत नाही. एक लाईक सबस्क्राईब, जे कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि आपले रेग्युलर माझे व्हिडिओ पाहताय त्यांनी लाईक नक्कीच करा, छान कमेंट करा. व्हिडिओ माझा तुम्ही कुठून पाहताय ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा. छान छान कमेंट करा, तुमच्या कमेंट वाचायला पण मला खूप आवडतं मैत्रिणींनो. आणि माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. तर असो, तर पाहू शकता अशा पद्धतीने मी कांद्याची पात ही छान बारीक चिरून घेतलेली आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो, बिलकुल पण टाईम लागत नाही. सकाळच्या तुम्ही टिफिनला घाई गडबडीमध्ये ही भाजी आरामशीर तुम्ही करू शकता आणि पालेभाज्या खात जावा, शरीरासाठी खूप चांगल्या असतात. तर सर्व आपली कांद्याची पात ही मी अर्धी तुम्हाला चिरून दाखवली आहे बघा. तर आपल्याला काय करायचं, ही अर्धी कांद्याची पात मी चिरलेली ह्या बाउलमध्ये मी टाकून घेणार आहे आणि त्यानंतर ही बाकीची कांद्याची पात मी चिरून घेणार आहे. ही चिरून दाखवते मी तुम्हाला. तर पाहू शकता संपूर्ण मी कांद्याची पात चिरून घेतलेली आहे. संपूर्ण जर चिरत असले व्हिडिओ तो खूप मोठा होणार, त्यामुळे मी अर्धीच इथं चिरून तुम्हाला दाखवली होती. तर ही बाउलमध्ये आपल्याला आता काढून घ्यायची बघा अशा पद्धतीने. त्यानंतर आता हे साईडला ठेवून इथे बघा मी साहित्य घेतलेले आहे. लसूण घेतलं आहे भरपूर सारा, जो गावरान लसूण आहे मैत्रिणींनो, आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. भरपूर मिरच्या पण घेतलेल्या आहेत, कारण ह्या भाजीला जास्त जरा मिरच्या टाका, कारण टेस्ट येते भाजीला. कारण ही भाजी गोड पण लागते आणि अशी सपक पण लागते, त्याच्यामुळं मिरच्या तुम्ही जास्त टाका. आणि असे तुकडे करून टाकायचेत आपल्याला मिरच्यांचे. अख्खे जर तुकडे टाकले ना तर मिक्सरच्या भांड्यामध्ये कधी कधी अर्धे तुकडे राहतात, त्यामुळे असे तुकडे केले ना तर छान बारीक पेस्ट होती मिरच्यांची. तर हे छान बारीक चिरून वाटून घ्यायचे आपल्याला. याच्यामध्ये 1 चमचा मी जिरं टाकून घेणार आहे आणि जिरं पण आपल्याला छान मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरचीसोबत वाटून घ्यायचे. तर पाहू शकता मैत्रिणींनो, छान मी ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे, हिरवी मिरची, लसूण आणि जिरं. तर आता आपण हे साईडला ठेवूया. त्यानंतर इथे चण्याची डाळ बघा मी रात्री भिजत घातली होती, छान रात्रभर ही भिजल्या गेलेली आहे. पाहू शकता तुम्ही. ही स्वच्छ मी 2 पाण्याने आता धुवून घेणार आहे. तर पाहू शकता स्वच्छ पाण्याने मी 2 पाण्याने ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर आता गॅस वाढवायचे आणि गॅस आपल्याला पेटून घ्यायचा आहे मैत्रिणींनो. गॅसवर मी कढई ठेवून घेणार आहे. बिलकुल पण टाईम लागत नाही मैत्रिणींनो, अगदी झटपट रेसिपी होती ही. तर पाहू शकता इथे साधारण मी 1-1.5 पळी तेल टाकून घेतलेले आहे. भाजीला तेल थोडं जास्तच लागतं, तुम्ही तुमच्या अंदाजे तेल कमी जास्त करू शकता. तेल तापल्याच्यानंतर इथे जिरं टाकून घेतले आणि जिरं छान फुललं ना त्यानंतर आपल्याला इथे मी मिरची, लसूण आणि जिरं हे वाटून घेतलेलं ते तेलावर टाकून घेतले आणि
ते छान आपल्याला परतून घ्यायचे बघा मिरच्या, म्हणजे कसं मिरचीचा जरा कच्चा पण निघून जातो आणि लसणाचा पण वास निघून जातो। हे छान परतल्याच्या नंतर आपल्याला इथे हरभऱ्याची डाळ ती पण तेलावर टाकून द्यायची आणि छान परतून घ्यायची। आपण नंतर जर टाकली तर जास्त म्हणजे परतले जात नाही आणि लवकर शिजत नाही, त्यामुळे तेलावर छान परतून घ्यायचे बघा अशा पद्धतीने। आणि त्यानंतर काय करायचं मैत्रिणींनो, 1-2 मिनिटं आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे। वाफेवर जरा तेलावर छान परतल्याच्या नंतर ना परत एकदा आपल्याला हलवून घ्यायचे। मी ही हरभऱ्याची डाळ ना लवकर शिजल्या जाती तेलावर अशी परतली की। पाहू शकता हिरवी मिरची, लसूण आणि डाळ पण आपली छान परतली गेलेली आहे। हे परतून झाल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचे, ह्याच्यामध्ये मी 1 चमचा हळद टाकून घेणार आहे बघा। हळद पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायची अशा पद्धतीने। खूप सोपी आहे मैत्रिणींनो ही रेसिपी, नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि खायला पण खूप छान लागती। भाकरी सोबत, चपाती सोबत तुम्ही आरामशीर खाऊ शकता। त्यानंतर आपल्याला इथे कांद्याची पात आता मी टाकून घेणार आहे। आणि कांद्याची पात टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला हे सर्व छान परत मिक्स करून घ्यायचे एकदा अशा पद्धतीने। पहिल्या पण मैत्रिणींनो मी 1-2 रेसिपी कांद्याच्या टाकलेल्या आहेत। पाहू शकता छान मिक्स करून झालेलं आहे आपलं। त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचे, चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे बघा। मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा ही भाजी छान मिक्स करून घ्यायची। आणि त्यानंतर काय करायचे, आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेली मिरची त्याच्यात थोडंसं पाणी टाकून भाजीमध्ये टाकून द्यायचे। कारण थोडं पाणी आपल्याला टाकायलाच पाहिजे, कारण आपली चण्याची डाळ शिजायला थोडं पाणी लागतं। आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने। मैत्रिणींनो संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा, मध्ये जरा पण स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ समजेल। त्यानंतर आपल्याला इथे झाकण ठेवून घ्यायचे 1-2 मिनिटं। 2 मिनिटं झाल्याच्या नंतर झाकण परत खोलून आपल्याला भाजी छान मिक्स करून घ्यायची ही। आणि कसं वाफेवर भाजी छान शिजल्या जाती। परत आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे। मध्ये मध्ये भाजी हलवीत राहायचं जरा। त्यानंतर परत झाकण खोलून पाहायचे बघा। पाणी आपलं भाजीतलं पूर्ण आटून गेलेलं आहे, पाहू शकता। छान मिक्स करून घ्यायची ही भाजी आपल्याला। डाळ भातासोबत पण तोंडी लावायला ही भाजी खूप छान लागते मैत्रिणींनो, किंवा भाकरी सोबत, चपाती सोबत मस्त लागती। त्यानंतर परत झाकण ठेवून घेते मी 1 मिनिट, एक वाफ काढून घेऊया। त्यानंतर परत झाकण खोलून पाहायचे मैत्रिणींनो, पाहू शकता भाजी आपली मस्त एकदम सुक्की झालेली आहे। पाणी सर्व भाजीतलं आटलेलं आहे आणि भाजी आपली परफेक्ट मस्त शिजली गेलेली आहे ही। मैत्रिणींनो तुम्हाला बोलले ना, बिलकुल पण टाइम लागत नाही ह्या रेसिपीला, झटपट होणारी रेसिपी आहे। तर ही कांद्याची पात आणि चणा डाळ त्याच्यामध्ये टाकून ही भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। छान छान कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर मैत्रिणींना तुमचे शेअर करा। कुठून पाहताय ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो। पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपी सोबत, तोपर्यंत सर्वांना बाय।